विद्यार्थी मित्रांनो, आज मी सकाळी तुम्हाला एक PDF पाठवलं आहे. ते म्हणजे उदाहरणांचं आहे. कारण ह्या नोट्स तुमच्यापर्यंत पुरवणं फार अवघड चाललं आहे आणि PDF द्वारे मी ते तुम्हाला दिलेलं आहे. त्याची तुम्ही उदाहरणे सोडवून बघा आणि पेजवर त्या नंबरचे फक्त आन्सर्स तुम्ही लिहून काढा. झालं. मी एक आज किंवा उद्याच्या दिवसात मी काय करेन, वेळ काढून त्याच्यावर एक पूर्ण त्या जवळपास 250-300 उदाहरणांचा एक व्हिडिओ तयार करेल आणि तो तुम्हाला पाठवून देईल. कारण मला काल काही वेळ मिळाला नाही. तर ती एक तुम्ही स्वतः पहिले सॉल्व करा ती उदाहरणं. ती सॉल्व केल्याच्या नंतरच लक्षात येईल. त्यातले ॲडव्हर्बियल्स कोणते कोणते मदत करणारे, सिक्वेन्सेसला महत्त्व द्या, त्याच्यानंतर कंडिशनल सेंटेन्सला महत्त्व द्या. त्याला ते पहिले वाचा मग ते सॉल्व करा. तर आजपासून आपण नवीन चॅप्टर सुरू करतो आहे, तो म्हणजे कॉन्कॉर्ड. आता काही म्हणते कॉन्कॉर्ड हा शब्द ऐकल्याच म्हणते की आता व्याकरणात मी तर कोणत्या पुस्तकातच पाहिला नाही आज तागायत. तर आहे, कॉन्कॉर्डचा अर्थ आहे अग्रीमेंट. मग अग्रीमेंट नेमकी कोणामध्ये होईल पाहूया आपण. कॉन्कॉर्ड हा व्याकरणाच्या भाषेमधला आहे. कॉन्कॉर्डचा अर्थ आहे अग्रीमेंट. पण कोणामध्ये बघा बरं, अग्रीमेंट बिटवीन सब्जेक्ट अँड वर्ब. कशाच्या बेसवर हा अग्रीमेंट राहील ते आपल्याला लक्षात यायला पाहिजे. अग्रीमेंट बिटवीन सब्जेक्ट अँड वर्ब ऑन द बेसिस ऑफ दियर. कशाच्या बेसवर राहील बघा, बेसिस ऑफ दियर, नंबर अँड पर्सन. या दोनच गोष्टीवर चालणार आहे. मराठीमध्ये नसतं का हो की आपण म्हणतो ना, कर्त्याचे लिंग, वचन, पुरुष यानुसार क्रियापद बदलते. तर यामध्ये काय बघा बरं, याच्यामध्ये लिंगानुसार क्रियापद नाही बदलणार, पण नंबर म्हणजे वचनानुसार आणि पर्सन. कारण पर्सन जर म्हटलं तर नामाकडे फक्त थर्ड पर्सन आहे, पण प्रोनाऊनकडे तिन्ही पर्सन तुम्हाला आढळतात. फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन. मग हे पर्सन ही गोष्ट कोणाकडे आहे, वर्बकडे. दुसरा वर्बकडे सुद्धा ती आढळते. नंबर सुद्धा त्यांच्याकडे आहे. त्यानुसार आपण पाहणारच आहोत. मग अग्रीमेंट यांच्यातला राहील. चला, म्हणजे याचा अर्थ आपण हे मागेही पाहिलेलं आहे बघा, की सब्जेक्ट आणि वर्ब यांच्यातलं तुम्हाला अग्रीमेंट पाहताना बेसिक गोष्ट लक्षात आलं पाहिजे की सब्जेक्ट जर सिंग्युलर असेल, बघा सिंग्युलर इन नंबर आले की नाही वचन, सिंग्युलर असेल तर वर्ब सुद्धा सिंग्युलरच असते. एक तर हे सिंग्युलर नाऊन राहील किंवा नाऊन नाही आले सिंग्युलरमध्ये तर प्रोनाऊन राहतील. ते ही, शी, इट सारखे प्रोनाऊन वापरले जातील. हे जर आले तर काय होईल पुढे, सिंग्युलर वर्ब. मग सिंग्युलर वर्ब आपल्याकडे बीचं रूप कोण आहे, इज आहे. काय म्हणते सर, ॲम पण आहे ना, ॲम चालणार नाही यांना, लक्षात ठेवायचं. ॲम कोणासाठी, आयसाठी, फर्स्ट पर्सन, म्हणजे पर्सननुसार ते परत बदलणार आहेत. बघा, इज आले. त्याच्यानंतर पास्टमध्ये वॉज, हॅव घ्यायचं का हॅज, हॅज. काय म्हणते सर, पास्टमधला हॅड घ्या ना, काही फायदा नाही घेऊन. हॅड प्रेझेंट, हॅड तुमचं सिंग्युलरमध्ये पण चालतं आणि हॅड हे तुमचं प्लुरलमध्ये सुद्धा चालते. इथं त्याला आपण घेणार नाहीये. त्याच्यानंतर बघा बरं, डज. डज म्हणजे वर्बला यस किंवा इयस लागलेले. म्हणजे वर्बला यस किंवा इयस लागले तर वर्ब परमनंट सिंग्युलर असते, लक्षात ठेवायचे. हे यांच्यासाठी आपण वापरलं. एक हे मागे सुद्धा आपण घेतलेले आहेतच, परिचय करून घेतला, पात्र परिचय. एक सिंग्युलरमध्ये आणखीन एक आलेला आहे आपल्याकडे, तो कोण आहे, आय. जसं यू सिंग्युलर प्लुरल दोन्हीमध्येही बसू शकतं. म्हणजे उदाहरण उपयोगावरून ते कळेल आम्हाला यू सिंग्युलर आहे का प्लुरल आहे. आय, आय सोबत तुम्ही काय काय वापरणार आहे, तर इज वापरू शकत नाही, तर ॲम. पास्टमध्ये त्यांनी वॉज, नशीब त्यांनी वॅम घेतलं नाही, इकडे ॲम आला तर वॅम झालं. इकडे मात्र त्यांनी काय घेतले, हॅव. नशीब त्यांनी हॅम घेतलं नाही झालं. आणि इकडे डॅम घेतलं नाही, इथे काय घेतलं, डू म्हणजे फर्स्ट फॉर्म. हे झालं कोणाचं, सब्जेक्ट सिंग्युलर असेल तर. आता हा विचार करा की सब्जेक्ट प्लुरल झाला, सब्जेक्ट प्लुरल असेल तर वर्ब सुद्धा कसे असेल, प्लुरल वर्ब असेल. चला, सब्जेक्ट प्लुरल तर वर्ब ही
प्लुरल त्याच्यामध्ये आलेत. मग प्लुरल एक तर ते नाऊन असेल. मग आता हे याच्यावर तर आपण बरेच दिवस घातलेत बरं का नाऊनवर. सिंग्युलर प्लुरल नाऊन ओळखू यायला पाहिजे आपल्याला प्लीज. ते एकदा नामाचे पूर्ण सगळ्या गोष्टी सगळे तुम्हाला आठवावे लागतील. तुम्ही स्क्रीनशॉट काढलेले असतील तर त्याला एकदा रिवाईज करा नामाच्या वेळेसच्या आपल्याला, की कॅटल सारखे असणारे शब्द कोणते कोणते ते पण बघा. काही नामे दिसायला एकवचनी उपयोगाने अनेकवचनी, काही दिसायला अनेकवचनी उपयोगाने एकवचनी, हा गोंधळचे, आणि काही तर दोन्ही वचनात बसतात झिरोवाले, काही कळतच नाही त्यांच्यामध्ये. बघा नाऊन सिंग्युलर आहे का प्लुरल ते तुम्हाला ओळखावे लागेल. चला, आणि प्लुरल मग प्रोनाऊन पण येतील ना तुमच्याकडं. मग वी सारखं येईल, यू सारखं आपण याच्यात टाकूया सिंग्युलर असं प्लुरल असं, आणि दे. नामाच्या ऐवजी येणार खरं कोण याच्यामध्ये देच. चला, यांच्यासाठी तुम्ही प्लुरल वर्ब काय काय वापरणार आहेत. बघा प्लुरल स्पेलिंगमध्येच कुठेही यस नाही आहे बघा. प्लुरल. चला याच्यात काय आलं. आर, वर, हॅव, डू. फर्स्ट फॉर्म त्याला यस यस लागणार नाही. काय मग तुम्ही डीडने घेतलं सर, डीड घेऊनही काही बेनिफिट नाही आम्हाला. त्याचं कारण काय की दोन्ही वचनामध्ये डीड चालते, दोन्ही वचनामध्ये हॅड चालते. हा प्रॉब्लेम आहे कोणाचा. म्हणजे आपण एक लक्ष ठेवायचं की हॅड, डीड हे दोन्ही वचनात उपयोगात येतात. त्यांच्या मागे लागून काही फायदा नाही. उदाहरण पाहूया आपण. खरंच सब्जेक्ट वर्बमध्ये ॲग्रीमेंट आहे का ते थोडेसे 2-4 उदाहरणं पाहूया मग ठरवूया. यावे मी तर घेतले आय डॅश लेझी. पर्याय दिला तुम्हाला इज, दुसरा पर्याय दिला आम्ही ॲम. कोणतं घेणार. इतके सोपे उदाहरणं तर परीक्षेत येणार नाही तर ठरलंय. बघा काय झालं. आय ॲम लेझी एक. दुसरं घेतलं मी, सांगा. हॅव, हॅज. इथं काही गोंधळ करू शकतात. आय एक वचनी, सरनं सांगितलं एक वचनी असलं की यसवाला मेंबर घ्यायचा. कोणासाठी घेतलं हे. नाऊन किंवा प्रोनाऊन. आय सोडून, आय सोडून. आय हॅज अ बुक का आय हॅव अ बुक. आय हॅव अ बुक त्याच्यामध्ये आले. बघा तिसरे इज का हॅज. आता इथं मिनिंग सुद्धा लावा लागते ना तुम्हाला. काय म्हणते सर ही सोबत दोघंही चालते सर, दोन्ही बरोबर आहेत. आता पुढे बघ ना अर्थ काय लागलाय. ही इज 2 बुक्स का ही हॅज 2 बुक्स. त्याच्या जवळ आहे, मालकी सांगितली त्यांनी. ही हॅज 2 बुक्स त्यांच्यामध्ये येता येतं. आता हे सरळ सरळ ॲम, इज, आर, हॅव, हॅज मध्ये आपल्याला जास्त काही गोंधळ होणार नाहीये. चला बघूया आपण आता पुढे काय होतंय. द बॉय डॅश हार्ड. पर्याय दिला मी वर्क्स. आता वर्क का वर्क्स. चला इकडं सिंग्युलर कोण आहे प्लुरल कोण आहे ते पहिले ठरवून घेऊ. आणि इकडचा सब्जेक्ट सिंग्युलर आहे का प्लुरल ते पाहावं लागेल ना आपल्याला. पहिले इथलं तुम्हाला वर्ब भरायचं आहे. वर्बच्या आधी येणारा मेंबर हा सब्जेक्ट आहे, आणि सब्जेक्ट हा द बॉय एकच मुलगा आहे. म्हणजे हे इथं सिंग्युलर आहे. मग सिंग्युलर असेल की सिंग्युलर. येस फॉर सिंग्युलर. नाऊन आलेलं आहे की नाही. येस फॉर सिंग्युलर. चला हे डू आणि हे डज. नाही तर इथं काही जण लेकरं चूक करतात. अरे सब्जेक्ट सिंग्युलर होता आणि मग तू प्लुरल घ्यायला लागला बेट्या. यस लागला त्याला प्लुरल. आणि ते अबे प्लुरल नाही ना ते. वर्बला यस लागल्यावर परमनंट सिंग्युलर असतं आणि थर्ड पर्सन सोबत तेच वापरायचं असतं. उत्तर काय आलं याच्यामध्ये वर्क्स. चल पुढे मी इथे घेतले बघ बरं. द बॉईज डॅश हार्ड. आता काय केलं काय माहिती सर ना. वर्क घेणार का वर्क्स घेणार. द बॉईज प्लुरल आहे. झाले हे प्लुरल असतील तर तुमचं वर्बही प्लुरल पाहिजे. परत जीव द्यायला इकडे जाईल प्लुरल. काहींचं काय होतं माहिती आहे का की त्या गझनीमधल्या आमिर खानची तरी 15-15 मिनिटाला मेमरीचा प्रॉब्लेम असतो. काहींचं तर लगे 15-15 सेकंदालाच प्रॉब्लेम होतो. तसं नाही व्हायला पाहिजे. ठीक आहे ना.
द बॉईज इकडे जायचं आहे का नाही, मग प्लुरल म्हटल्यावर यस नसते रे, मग काय लिहितं वर्क. मग लेकरांनो ते सिंग्युलर प्लुरल आपल्याला ओळखू यायला पाहिजे ना. काही म्हणते लगेच नियम तयार, इकडे यस आहे का नाही आहे, तिकडे लावलं, इकडे लावलं, तिकडे नाही लावायचं. किती सोपं आहे ना खरंच ना. बघ आणखीन एक उदाहरण घेतलं आपण त्याच्यासाठी. मंकीज डॅश बनानास. चला लाईक आवडतात कशाला, खातेतच ते बघा. इट इट्स काय घ्यायचं, मंकीज प्लुरल आहे सर. मग हे प्लुरल आहे कोण आहे, इट. या पद्धतीचे उदाहरणं दिसायला एकदम सोपी. आता आम्ही असं दिलं बघा बरं, वर्मिन डॅश द क्रॉप्स. आता तुमच्या आम्ही असं सब्जेक्ट टाकून असं नाऊन टाकू की बेटे तुम्हाला ओळखता यायला पाहिजे सिंग्युलर आहे का प्लुरल आहे. तुम्ही म्हणता सर हे माहीत असलं तर ठीक आहे, नाही तर लयच वाजलं सर आपलं तर. मग आता सांगा त्याच्यामध्ये दिलं डिस्ट्रॉयज का डिस्ट्रॉय, दोनपैकी काय घ्यायचं. सब्जेक्ट कळला पाहिजे ना, सिंग्युलर आहे का प्लुरल आहे. सांगा सब्जेक्ट सिंग्युलर आहे का प्लुरल आहे. तर सब्जेक्ट हा प्लुरल आहे, कारण आपण यांना यादीमध्ये पाहिलेलं आहे की हे समूहवाचक काही कलेक्टिव्ह नाउन्स असे असतात की ते रूपानं एक वचन दिसतात, उपयोगाने अनेक वचने. आपला उपयोग महत्त्वाचा आहे रूपापेक्षा, है ना. दिसण्यावर जायचं नाही. मग काय झालं, हे प्लुरल आहे तर मग प्लुरलला यस लावायचं. अरे इकडे नाही जायचं ना, पुन्हा 15 सेकंदात तुझ्या मेमरीचा प्रॉब्लेम झाला का, तिकडं जायचं नाही. उत्तर कोण याच्यामध्ये, डिस्ट्रॉय. वर्मिन डिस्ट्रॉय द क्रॉप्स. अशी उदाहरणं आपण नंतरही पाहणारच आहोत, आपल्या पुढे येणारच आहेत. ठीक आहे. बघा पुढे डॅश अ बुक. त्याने तुम्हाला पर्याय दिला हॅव, दुसरा पर्याय दिला हॅज, तिसरा पर्याय दिला हॅड. असे पण काही येतील ना, म्हणजे पहिले एकच उत्तर असणारे परीक्षण प्रश्न यायचे, 1 लाईन क्वेश्चन असायचे. आणि आता काय झालं माहिती आहे का, आता आले 1 लाईन मधलंच आहे, पण पर्यायात बघा कसं गोंधळ केलाय त्यांनी. म्हणजे याच्यातले 2 पर्याय लागू होऊ शकतात याला. कोणते कोणते, मग ते पहिलं देतील ओनली ए अँड सी, ए ओनली ए, दुसरं आणि तिसरं ओनली बी अँड सी, चौथे देतील ऑल. सगळेचे सगळे बरोबर आहेत. बघा बरं, आय डॅश अ बुक. आय हॅज घ्यायचं का हॅव घ्यायचं, तर हॅव. आय हॅव अ बुक. काय मग त्याच्यात निश्चित काळाचा बोध होत नाही आहे. आपण आय हॅड अ बुक असं सुद्धा घेऊ शकताय. मग हे आय हॅड अ बुक म्हणजे हे दोन्ही पण काय होतात तिथं सूट करतायत, ते घेता येतील. ही पद्धत आली. त्याच्यानंतर 9 नंबरचं उदाहरण पाहू पुढे. आयदर ऑफ द 2 बुक्स डॅश गुड. पर्याय दिला तुम्हाला आम्ही आर, दुसरा पर्याय इज, तिसरा पर्याय वर, चौथा पर्याय तुम्हाला दिला हॅव बीन. आता मी नुसतं 2 पर्याय किती गेलं, 4 पर्याय. मध्ये मध्ये अशी काही उदाहरणं आली झालं. आता माझ्याकडं डिपार्टमेंटसाठी काही विद्यार्थी असायचे, पण त्यांचं असं म्हणायचं की सर ते 10वी 12वी झाल्याच्या नंतर काही आमचं इकडं संबंधच नाही, 4-4 5-5 वर्ष झाले, एवढे नियम आम्ही कसे लक्षात ठेवायचे. कारण कॉन्कॉर्ड हा जो चॅप्टर आहे, सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटचे जवळपास 60 ते 70 नियम आहेत. सर हे कसे लक्षात ठेवायचे, 60 ते 70 नियमानं एकत्र आणू 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 25-26 पर्यंत मी आणले. तरी ते म्हणायचे की सर खूप जड जातं सर लक्षात ठेवायला, एवढे उदाहरणं तर नाही सर, आणि एकच चॅप्टर नाही ना सर लक्षात ठेवायला, आणि बाकीचे पण चॅप्टर्स आहेत त्यांचे पण वेगळे नियम्स आहेत. सगळे नियम 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 गोंधळ गोंधळ गोंधळ. मग विचार करून 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 त्यांच्यासाठी त्यावेळेस नियम शोधला. 2009 ते 11 दरम्यानचे काय आहे, त्याला प्रश्न तसेच पडायचे. प्रश्नांची संख्या पण जास्त असायची, 1 लाईन क्वेश्चन असायचे. एका चॅप्टरवर कधी कधी 5-5, 6-6 प्रश्न पडायचे, आणि याच्यावर लागोपाठ 5 ते 6 प्रश्न पडले 2011च्या PSIच्या बॅचला.
त्यांच्यासाठी नियमच तयार करून टाकला मी. काय म्हटलं त्यांना, पर्याय बघायचा, प्रश्न बघायचाच नाही, ताणच घ्यायचा नाही. कारण मी काय केलं, ही सगळी उदाहरणांचा अभ्यास केला आणि त्याच्यामध्ये कळालं की अरे हे ॲग्रीमेंट आहे पण कोणाच्या भरोशावर आहे, तर हे आहे वचनाच्या भरोशावर. कोणाच्या? वचन आणि पर्सन. झालं. मग आता इथं प्रॉब्लेम आला, खाली पर्याय. त्यानं म्हटलं पर्याय पाहायचा आणि पर्यायातून वेगळ्या वचनाचा पर्याय निवडायचा. काय करायचा? वेगळ्या वचनाचा पर्याय निवडायचा. बघूया वेगळे वचन कोणते कोणते. बघा, हे आर प्लुरल, यस लागलं सिंग्युलर, हे झालं प्लुरल, हॅव प्लुरल. मग बघा आता 3 प्लुरल आहे आणि 1 सिंग्युलर आहे. हेच त्याचं उत्तर आहे म्हटलं, बाकी काही ताण घ्यायचा नाही. कारण सहज वाचलं काय होतं, आयदर ऑफ द 2 बुक्स. 2 बुक्स पाहिलं की जीव द्यायला कोणाकडे जाईन तो? आरकडं. मेला, खपला. झालं. मग उत्तर काय निघाल त्याच्यामध्ये? इज. एक विद्यार्थी तर माझ्याही पुढे निघाला तो सोपं करण्यामध्ये. कसं काय? सर कशाला सिंग्युलर प्लुरलच्या फंद्यात पाडायचं? सोप्या सोपं. सर याच्याकडं यस आहे का? नाही. याच्याकडे यस आहे. याच्याकडे यस नाही. याच्याकडे यस नाही. मग यशवालाच घ्या ना, कशाला सिंग्युलर प्लुरल ठरवत बसायचं. मी म्हटलं कुठे तुझे पाय? मी पायच पडतो म्हटलं तुझे आता. तू तर माझाही गुरु निघालास खरं पाहिलं तर. सोपं करण्यामध्ये एखादा निघतो ना, त्याचं डोकं लावत बसतो तो. पण 12-13च्या नंतर परीक्षकाला हा नियम कदाचित माहीत झाला काही की देशमुख सरांनी काहीतरी संशोधन केलं याच्या बाबतीमध्ये आणि एका स्टेपचे 5-5, 6-7 उदाहरणं पडायला लागली. मग त्यांनी कपट केले. काय? सिंग्युलरचे 2 पर्याय आणि प्लुरलचे 2 पर्याय द्यायला सुरुवात केली. झाला का नाही आता गोंधळ झाली गोची. म्हणजे इथं ज्ञान पाहिजे, प्रत्येक ठिकाणी टेक्निक चालत नाही. त्याच्याही पुढे ते गेलेत. त्यांनी काय केलं माहिती आहे का? रिकाम्या जागाच बंद केल्या देणं. डायरेक्टच काय केलं माहिती आहे का? 4-4 वाक्य द्यायला सुरुवात केली आणि ते म्हणते त्याच्यातले बरोबर कोणते चूक कोणते ते सांग आम्हाला. मग त्याच्यात सुद्धा मी डोकं लावायचा प्रयत्न केला. काय पाहूया आपण. मी इथे घेतले बघा बरं. I as well as they are lucky. असं उदाहरण दिले आणि हे चूक आहे का बरोबर आहे फक्त एवढंच त्यांनी विचारलं. करेक्ट आहे का इनकरेक्ट आहे. साहजिकच आपण वाचत वाचत जाऊ. काय वाचणार आहे? आय ॲज वेल ॲज दे आर लकी. दे आर लकी. बरोबर आहे. दे आर लकी. दे सोबत आरच वापरतात. करेक्ट. मग मी त्याच्यातही डोकं लावले. काय? जे उदाहरण आपल्याला बरोबर वाटते ते चूक असते. झालं. आणि जे उदाहरण आपल्याला चूक वाटते ते बरोबर असते. लक्षात ठेवायचे. म्हणजे इथे काहीतरी प्रॉब्लेम आहे. दे आर नव्हतं पाहिजे. ना याचा अर्थ काय? अरे हे आय म्हणजे पहिल्या कर्त्याशी ॲज वेल ॲजने जर 2 कर्ते जोडले जात असतील तर संबंधित असते. चला म्हणजे याच्याशी संबंधित. मग इथं आर येईन का? नाही. मग कोण येईल इथे? एम. आता तुम्हीच विचार करा बरं. हे जर उदाहरण असे दिले असते, आय ॲज वेल ॲज दे एम लकी. सांगा पहिल्या लेकरू काय म्हटलं असतं? नियम माहीत नसला तर. पिकावून तो अभ्यासाच्या व्यतिरिक्त ज्याने अभ्यास नाही केलाय उगाच असंच गेले झोपेतून उठून तर त्यासाठी मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यानं कमीत कमी एवढं डोकं लावा बस. कारण परीक्षेमध्ये बरेच प्रश्न असे असतात की जे आपल्याला कन्फ्यूज करतात. 4 पर्यायात कन्फ्यूज नाही होत आपण, 2च पर्यायात कन्फ्यूज होऊ. काय? हे मला बरोबर वाटतंय, मन म्हणतंय माझं बरोबर आहे, पण डाऊटमध्ये आहे मी आणखी. मग एक काम कर भाऊ, पहिलं तुला बरोबर वाटतं ना ते नको घेऊ, त्याच्या बाजूचं घे. लक्षात ठेवायचं कधी पण, बाजूचं बघायचं कधी. चला मग आय इथं काय आलं? ॲम. पण तुम्ही उदाहरण वाचले असले बघा. आय ॲज वेल ॲज दे ॲम लकी. कसं तरीच वाटायला यार ते. आय ॲज वेल ॲज दे ॲम लकी. दे सोडून ॲम असतं. चूक म्हटला की गेला, खापलास तू.
जे तुला चूक वाटतं ते काय असते, बरोबर असते. अरे हे सेंटेन्सच करेक्ट आहे. म्हणून असं करेक्ट इनकरेक्ट शोधण्यासाठी ताळमेळ लागलाय पूर्ण. म्हणजे बघा ना, एक तर तुम्ही वेगळ्या वाचनाचा पर्याय निवडू शकता. एक नियम आपला सोप्या छोट्यात छोटा. हा आणखीनही काही परीक्षेला प्रश्न पडतायत तसे. त्याला आपलं छानपैकी नियम लक्षात ठेवायचा. कोणत्या? वेगळ्या वाचनाचा पर्याय निवडावा. ताण घ्यायचा नाही. केव्हा ही अशी स्थिती निर्माण झाली तर, नाही तर मग ज्ञान तर आवश्यकच आहे. ठीक आहे, तर एवढा स्क्रीनशॉट काढून घ्या. एक एक आपण नियम घेऊया. जवळपास 24 ते 25 नियम आहेत. पहिला, कर्त्यात दोन किंवा त्यापेक्षा जास्त पदार्थवाचक नामे अँड या कंजंक्शनने जोडली जात असतील व त्यातून भिन्न गोष्टींचा बोध होत असेल तर कर्ता अनेकवचनी असतो. कर्ता अनेकवचनी, क्रियापद अनेकवचनी, सरळ सरळ. आणि पदार्थवाचक नामे येणार. अँड कंजंक्शन जोडली चाललीत. पाहूया त्यांच्यामध्ये एक्झाम्पल्स. गोल्ड अँड सिल्वर डॅश प्रेशियस मेटल्स. मग इज का आर? तर कोणी सहज उत्तर देईन त्याचं, कारण गोल्ड अँड सिल्वर दोन जोडले, दोन भिन्न आहेतच, काही वादच नाहीये. चला, उत्तर आले याच्यामध्ये आर. दुसरं, व्हीट, बार्ली अँड राईस डॅश सेरियल्स तृणधान्य आहेत. इज का आर? बघा बरं, कोणाबद्दल बोललोय आपण? व्हीट, बार्ली अँड राईस. उत्तर काय आले याच्यामध्ये? परत आर. पुढे, आयर्न अँड कोल डॅश एसेन्शियल फॉर अन इंडस्ट्री. मग सांगा, इज का आर? परत हे दोन भिन्न वस्तू आहेत. आयर्न अँड कोल आर एसेन्शियल फॉर अन इंडस्ट्री. मग यावरून कळलं की पदार्थाची नावे, पदार्थावरून त्यानं भिन्न पदार्थ, कर्ता अनेकवचनी यांच्यामध्ये. मग आता विचार करा की दोन पदार्थवाचक नामे जोडून जर त्यातून एकाच खाद्यपदार्थाचा बोध होत असेल तर कर्ता एकवचनी बनेल. पाहूया आपण. कर्त्यात दोन पदार्थवाचक नामे अँडने जोडली जाऊन त्यातून एकाच खाद्यपदार्थाचा बोध होत असेल
तर कर्ता एकवचनी असतो. कर्ता एकवचनी, क्रियापद एकवचनी. पण ही खाद्यपदार्थ माहीत पाहिजे ना आम्हाला. आमच्या भागातली असली तर माहीत होईल आम्हाला, आपल्या देशातली असली तर माहीत होती ना आपल्याला. पण बाहेरच्या देशातली असली कशी माहीत होती ना आम्हाला, की लोक कशासोबत काय खातात आम्हाला काय माहिती आहे भाऊ. त्याला मग ती माहीत का लागेल इंग्लिशमधली ती नावे. बघा उदाहरणार्थ, इडली अँड सांबर डॅश अ होलसम फूड. खाल्लं की पोटच भरतं, जेवायचं कामच नाही पडत. चला मग इथं आर का इज. बघा बरं सरांनी आता क्रम बदललाय. पहिले आरला स्थान दिलंय, नंतर इजला स्थान दिलंय. का? कारण पाहता क्षणी तूच मला आवडलास असं पहिल्याच वेळेस होऊ शकतं. पहा बरं. पण इडली अँड सांबर जरी दोन असले अँड न जोडलेले, ते काय वेगवेगळे आहेत का? त्याने इडली अँड डोसा म्हटलं असतं तर इडली अँड डोसा दोन्ही सोबत खात नाही ना भाऊ, आम्हाला माहिती नाही. इडली आणि डोसा वेगवेगळे आयटम आहेत. त्याला इडली अँड सांबर, अरे दोन्ही एकच खाद्यपदार्थाचं, दोन्ही मिळून एकच खाद्यपदार्थ नाव. उत्तर काय याच्यामध्ये? इज. इडली अँड सांबर इज अ होलसम फूड. दुसरं बघा, नाश्त्यामध्ये वापरले जातं बघा, ब्रेड अँड बटर डॅश माय फेवरिट ब्रेकफास्ट. आर इज. उत्तर काय परत? इज. का? ब्रेड अँड बटर, आपण ब्रेडवरच बटर लावून खातो. त्याच्यानंतर राईस अँड करी डॅश रेडी फॉर ब्रेकफास्ट. राईस आहे, नुसतं राईस तर नाही खाणार, राईस करी एकत्र, वरण भात एकत्र करूनच खातो, किंवा जो पातळ पदार्थ असतो तो एकत्र करून आपण खातोच. मग परत इथं आर घ्यायचे का इज घ्यायचे? उत्तर काय आलं याच्यामध्ये? इज. राईस अँड करी इज रेडी फॉर ब्रेकफास्ट. पुन्हा पहा, फिश अँड चिप्स डॅश नॉट माय फेवरिट ब्रेकफास्ट. बघा आता काही तर ब्रेकफास्टलाच हे घालते आणि काही खात नाही. मग आता इज घ्यायचंय का आर घ्यायचंय? आता सरांनी क्रम बदलला म्हणून काय झालं का? गोंधळ घालून घ्यायचं का? आता बघा ना, फिश अँड चिप्स काय म्हणते, दोन्ही वेगवेगळे असते का? काही नाही. झालं. जालना औरंगाबाद रोडवर एक हॉटेल आहे बघा, बलबीर. आता त्याचं नाव बदललंय असं कदाचित. या हॉटेलमध्येच मी ही डिश मागवली होती. म्हटलं बघू, फिश अँड चिप्स. याच्यामध्ये अँड नव्हतं, त्यांनी असं यन लिहिलेलं आहे, यन लिहितात ते. फिश अँड चिप्स, फिश अँड चिप्स. मागून घेऊ झालं. कारण त्या मेनू कार्डमध्ये जे काही होतं ना, म्हटलं अरे ह्याच्यात दिसलं, आपण पण पाहू ना, पाहायला काय हरकत आहे. बरं नाही खात तर कमीत कमी तुम्ही गुगलवर जाऊन काय करायचं, हे नाव टाईप करायचं फिश अँड चिप्स आणि इमेजवर टिक करायचे की त्याच्या इमेजेस दिसतील, ते कॉपीज करून घ्यायचे छानपैकी. आपल्याकडे ज्या काही इमेजेस होतील दिली ना भाऊ ऑर्डर. मला काही वाटलं काहीतरी वेगळं असं, काही नाही. फ्राय केलेली त्यानं फिश आणली आणि त्याच्यावर चिप्स फक्त असे वरून वरून टाकलेले होते. मी म्हटलं वा, याला म्हणतात फिश अँड चिप्स डिश खायची. मग फिश अँड चिप्स हे डिशचं नाव आहे. काय आलं परत इथं? इज. आणखीन लोक कशासोबत काय खातात ते शोधत राहणे. ठीक आहे. पहा आणखीन एक वाक्य येऊन गेले, पण थोडंसं ते वेगळं होतं, मी त्याला चेंज करतोय. चेंज म्हणजे रचना फक्त त्याची. बघा, एग्ज अँड बेकन डॅश रेडी फॉर ब्रेकफास्ट. खरं परीक्षेमध्ये हे उदाहरण असे आले होते, देर आर एग्ज अँड बेकन फॉर ब्रेकफास्ट.
इज घ्यायचंय का आर घ्यायचं, इज घ्यायचंय का आर घ्यायचं. यांनी दिलं नाही तर आर. वा रे वा. काय म्हणते कशामुळे बरोबर माहिती का, देअर आर असतं कधी पण, देअर इज कधीच नसतं देअर आर. अबे ते देअरचं नसतं, ते डमी असतं. देअर इज असू शकतं, देअर वॉज असू शकतं, देअर आर असू शकतं, देअर हॅव असू शकतं, देअर हॅज असू शकतं. देअरचं नसतंच ना ते. मेन सब्जेक्ट पुढे बसला आहे. मग मी यालाच उचलून इथं आणले बघा सुरुवातीला. एग्ज अँड बेकन. सर ते एग्ज काय आले आम्हाला, बेकन काय ते सांगा आम्हाला. बेकन म्हणजे डुकराचे मांस. कशाची, डुकराचे मांस. म्हणजे डुकराचे. आता हे तुम्ही डिशच पाहून घ्यायची आता, एग्ज अँड बेकनची मस्तपैकी. बस डुकराचे मांस आणि त्याच्यावर त्या एग्सच्या अशा चकत्या असतात टाकलेल्या त्याच्यावर. एग्ज अँड बेकन इज, खाद्यपदार्थाचं नाव आहे ते आलं. एग्ज अँड बेकन इज रेडी फॉर ब्रेकफास्ट. मग मला सांगा हे सेंटेन्स करेक्ट आहे का इनकरेक्ट आहे. असं ते नाही विचारलं परीक्षेला 2-3 वेळेस आले आतापर्यंत. तर हे सेंटेन्स कसे आहे, इनकरेक्ट आहे. कारण इथं इज पाहिजे. देर इज एग्ज अँड. कोणी म्हणते सर एग्ज अनेक आहेत. अरे पण हे दोन्ही मिळून एका डिशचं नाव आहे ना, त्याच्यामुळे देर इज एग्ज अँड बेकन फॉर ब्रेकफास्ट. तर एवढं स्क्रीनशॉट करून घ्या. आणखीन अँड कंजंक्शनचेच आपण कर्त्यामध्ये प्रभाव पाहतोय. बघा तिसरं त्याच्यात येतंय, कर्त्यात 2 सामान्य नामे अँड या कंजंक्शनने जोडली जात असतील. परत एक लक्ष द्या, 2 किंवा 2 पेक्षा जास्तही असू शकतात. बघा 2 सामान्य नामे जोडली जात असतील व त्यातील फक्त पहिल्या नामाआधी आर्टिकल द वापरले जात असेल तर त्यातून एकाच व्यक्तीचा बोध होत असतो. त्यामुळे कर्ता एकवचनी असतो. मग आता कर्ता एकवचनी त्याचा प्रभाव कुठे कुठे पडू शकतोय बघा बरं. कर्ता एकवचनी असेल तर क्रियापदही एकवचनीच असेल, त्यात काही वादच नाहीये. बघा बरं, हे सिंग्युलर तर हे पण सिंग्युलर. इतकंच नाही तर या कर्त्याशी संबंधित असणारं पुढं जे काही ॲडजेक्टिव्ह वगैरे असणं, एक्झाम्पल समजा पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह जरी आले तरीही हे कसे असणार आहे, सिंग्युलरच असणार आहे इन केस. कारण इथं बरोबर दिलं परीक्षक इथपर्यंत जाऊ शकतो, चूक करायला काही सांगता येत नाही. पाहूया आपण त्याचे पण एक्झाम्पल्स. आर्टिकल दच नाही तर बाकीच्या समोर अ किंवा अँडचा देखील वापर होऊ शकतो. व्यक्ती सोडून इतर प्राण्यांसाठी सुद्धा ते वापरता येऊ शकते. बघा पण आपण इथं व्यक्तींचंच पाहतोय. सध्या उदाहरण क्रमांक 1, द पोएट अँड फिलॉसॉफर. हे आपण नामाच्या वेळेस घेतलेलं आहे, आठवा. द पोएट अँड फिलॉसॉफर डॅश परफेक्ट इन. 2 चुका टाकलेल्या आहेत मी. एक तुम्हाला वर्बची चूक आहे, दुसरी ॲडजेक्टिव्हची चूक आहे. त्याच्या आधी देखील वापरायचं आहे. पहिलाच आम्ही पर्याय दिला तुम्हाला आर आणि पुढे दिलं इथं दियर. दुसरा पर्याय दिला तुम्हाला आर, पुढे दिलं आम्ही हीच. नंतर दिलं इज, पुढे दिलं इथं हर आणि डी दिलं इज आणि पुढे दिलं हर. झालं हर डबल आले. इज, हीज हे दिले पर्याय त्याच्यामध्ये. पहा
द पोएट अँड फिलॉसॉफर, वाचताक्षणी काय ना वाटतं की दोन व्यक्ती, पोएट अँड फिलॉसॉफर. तसं नाही, हे दोन्हीही एकच आहेत, एकच व्यक्ती आहेत. कशामुळे हे माहितं, द पोएट अँड फिलॉसॉफर सिंगल पर्सन, आर्टिकल एकच, हे तुम्हाला हेल्प करते बघा, लक्षात ठेवायचं, यानं मदत केली. द पोएट अँड फिलॉसॉफर, इथे आर वाल्याचा मेंबर येणारच नाहीये. राहिले प्रश्न आता दोनच, इज हर की इज हीच. पुन्हा येऊया, इज तर दोघांकडे आहे, काही वाद नाहीये. पुढे हर घ्यायचं का हीच घ्यायचं. फिलॉसॉफरचं जेंडर निश्चित होत नाहीये, पण तुम्हाला पोएटचं जेंडर मात्र निश्चित करतं. तर पोएट, पोएटेस, कवी, कवयित्री. मग पोएट कोण झाला, मस्क्युलाइन जेंडर म्हणजे पुल्लिंगी. पुल्लिंगी म्हटल्यावर हे येणार नाही. उत्तर कोण झाले त्याच्यामध्ये, हीज, म्हणजे हाच पर्याय बरोबर झाला. कोणता, द पोएट अँड फिलॉसॉफर इज परफेक्ट इन हिज वर्क. विचार करा, जर इथं दोन आर्टिकल आले तर साहजिकच करता अनेक वचनी होईल. वादच नाही, दोन व्यक्ती भिन्न असणार त्याच्यामध्ये. मग पुढे सगळ्यात बदल होत जाईल. दुसरे बघा, द पीएम अँड पार्टी लीडर. तसं पाहिलं तर आपल्या देशामध्ये दोन्ही व्यक्ती सध्या तरी वेगवेगळे आहेत, भिन्न आहेत. इथं नरेंद्र मोदी जी आहेत आणि इथं अमित शहा जी आहेत, हे दोन्ही वेगवेगळे आहेत. पण काँग्रेसच्या काळामध्ये कधी कधी असं झालेलं आहे की दोन्ही पदं एकाच व्यक्तीकडे असायचे, तोच अध्यक्ष आणि तोच पंतप्रधान. पा द पीएम अँड पार्टी लीडर फक्त वेगळं झालं ते म्हणजे सोनिया गांधींच्या काळात सोनिया गांधी या अध्यक्ष राहिल्या, तर मनमोहन सिंगजी हे काय राहिले त्यावेळेला प्रधानमंत्री झालेले आहेत. त्यांनी देखील 10 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला होता. द पीएम अँड पार्टी लीडर डॅश टेकन डॅश डिसिजन्स वेल. पुन्हा पर्याय खुले. चला, पहिला पर्याय दिला तुम्हाला आम्ही हॅव दियर. दुसरा पर्याय दिला आम्ही हॅव हीज. पुढे दिला आम्ही तुम्हाला हॅज हीज दिलं, आणि आणखीन एक पर्याय दिला आम्ही इथं हॅज दियर. संबंध काय आला बघा बरं. द पीएम अँड पार्टी लीडर व्यक्ती एकच आहे, मग एकच आहे म्हटल्यावर हे तर येणारच नाहीये, दोन कटले त्याच्यामध्ये. काय आलं याच्यामध्ये, हॅज हीज का हॅज दियर, हे तर होणारच नाहीये. उत्तर कोण याच्यामध्ये, हॅज हीज. मी तिकडे हॅज हर जर दिलं असतं तरी प्रेझेंट सिच्युएशनला पाहून तुम्ही काय करणार आहात, तर मग त्याच्यावर तुम्हाला निवडता येईल. ठीक आहे, बघा आता हे परत कुठं मदत करू शकतात तुम्हाला. काही काही सेंटेन्स असे येते की इथंही बरोबर असेल, इथं बरोबर असेल, पण इथं चूक टाकू शकतात, तर ते सुद्धा त्यांच्यामध्ये गोंधळ होऊ शकतं. पुन्हा आर्टिकल बनण्यासाठी देखील मदत केली जाईल. मग आता विचार करा की दोन्ही नामाच्या आधी जर भिन्न भिन्न आर्टिकल आले तर त्यातून भिन्न व्यक्तींचा बोध होईल. बघा, कर्त्यात दोन्ही नामाआधी आर्टिकल आल्यास कर्ता अनेक वचनी बनतो. झालं, मग झालं पुन्हा बघूया आपण त्यात घेतले. द पोएट अँड द फिलॉसॉफर. आता व्यक्ती दोन झाले. डॅश परफेक्ट इन डॅश वर्क. काय घ्यायचं, मी तुम्हाला दोनच पर्याय देतो. एक इज हीज, दुसरा पर्याय आर दियर. आन्सर काय झालं, आर दियर. कोणामुळे, हे बघा दोन आलेत. म्हणजे याचा अर्थ हे जर आर्टिकल तुम्हाला मदत करत असेल करता एक वचनी का अनेक वचनी ओळखण्यासाठी, तसंच तुम्हाला वर्ब आणि ॲडजेक्टिव्ह मदत करतील आर्टिकल भरताना. समजा आता मी इथं उदाहरण दिले, डॅश पीएम अँड डॅश
पार्टी लीडर did his work well. आता बघा आम्ही तुमच्या हाती वर्ब सुद्धा लागू दिलं नाही, कारण डीड आपल्याला माहिती आहे दोन्ही वचनामध्ये येते, एक वचनी आहे का अनेक वचनी आहे, मग कुछ न कुछ तो इसमें हिंट होगी. चला आता इथं आर्टिकल तुम्हाला फिलअप करायचं आहे. मी दिलं इथे द दुसरं दिलं आम्ही याच्यामध्ये नो आर्टिकल द, सी दिले आम्ही याच्यामध्ये द नो आर्टिकल. चला डीड वरून तर काही कळालं नाही हो सर आम्हाला, व्यक्ती एक एक अनेक येते, पण इथं हीज वरून कळालं सर सिंग्युलर आहे. सिंग्युलर म्हटल्यावर एकच आर्टिकल पाहिजे. एकच आर्टिकल म्हणजे हे दोन आर्टिकलवाले पर्याय गेला. मग आता ह्या दोघांमध्ये आता का टॉस करायचा का, कारण दोघांकडे एकच आर्टिकल आहे. मग त्यात सुद्धा आपण पाहिलं बघा, फक्त पहिल्या नामाआधी आर्टिकल वापरायची. फक्त पहिल्या नामाआधी आर्टिकल म्हणजे हे आहे का नाही, मग काय झालं हे नाही तर परत काही जण डोकं लावतील सर हे द बसायलं पण नो आर्टिकल नाही बसायला, ल मोठं झालं सर हे एवढं बसत नाही सर, जागा पाहून घेतो काय, तसं काही करू नये बाबा. इथे काय आलं द PM अँड द पार्टी लीडर. अशी सुद्धा उदाहरणं रचल्या जातील प्रत्येक वेळेस. त्याच्यानंतर आता काही उदाहरण असेल त्याचं तुम्ही मिनिंग लावून बघा, कारण परीक्षेला होत आहे तसं. नंबर 1, he had a black and white cat. आणि आम्ही दुसरं दिलंय बघा बरं, he had a black and white cat. चला मिनिंग लावा. परीक्षेला याचं मिनिंग सुद्धा विचारलेलं आहे अशा उदाहरणांचं. पहिल्या उदाहरणात काय आहे मला सांगा बरं, त्याच्याकडे नेमकी किती मांजरी आहेत होत्या, आहे नाहीत होत्या, त्याच्याकडे किती मांजरी होत्या बघ बरं. सर ही हॅड अ ब्लॅक अँड व्हाईट कॅट. याचा अर्थ काय, ब्लॅक अँड व्हाईट काळे पांढरे पट्टे असणारी ती मांजर असं एकच, म्हणजे इथे काय झालं 1 कॅट. आणि इकडे सांग सर 2 आर्टिकल आले, 2 आर्टिकलनं मदत केली आम्हाला, म्हणजे एक होती पूर्णपणे काळी आणि एक होती पांढरी शुभ्र, म्हणजे 2 मांजरी होत्या. काही म्हणते मग 2 होत्या तर मग त्यांनी कॅटला यस लावायचं ना, जसं नाही लावलेलं त्यांनी, लक्षात ठेवायचं. इथे हे कॉमन काढलेलं आहे नाऊन त्याच्यामध्ये, म्हणून त्यांना आर्टिकल तुम्हाला हिंट देते की किती होत्या. इथे 2 कॅट्स किती आहेत त्याला, मग ते देतील ना. इन द सेंटेन्स नंबर 1 देखील किती पहिला पर्याय, इन द सेंटेन्स नंबर 1 द स्पीकर जो कोणी असेल त्याच्यातला द सब्जेक्ट हॅड 2 कॅट्स. बरोबर आहे का, 2 कॅट्स पहिल्यात नाही. नंबर 2 देतील काय, इन द सेंटेन्स नंबर 2 इन द सेंटेन्स नंबर B द स्पीकर ऑर द सब्जेक्ट हॅड 1 कॅट, ओनली 1 कॅट. हे पण चूक आहे, A B दोन्ही आउट त्याच्यातले. झालं मग काही द सब्जेक्ट मध्ये येतील काय, द सब्जेक्ट हॅड किती होते त्याच्याकडं, ओनली 1 कॅट आणि हिअर 2 कॅट्स. त्याच्याकडं 1 आणि याच्याकडं 2 कॅट्स. ते झालं त्याचं उत्तर. तेवढं स्क्रीनशॉट काढून घ्या. बाकीचा नियम आपण उद्याच्या तासाला घेऊया.